हॅलो नमस्कार, मी कांचन. मी आज तुम्हाला ना आता आपल्या शिवण क्लासचा ना आता एक ब्लाऊज आपला कंप्लीट झालेला आहे. प्रिन्सेस कटचा पूर्ण ब्लाऊज आणि तोही अस्तरचा पूर्ण ब्लाऊज कंप्लीट झालेला आहे. मी आज तुम्हाला आता ना इथं कटोरी ब्लाऊजचं माप कसं टाकायचं, कटोरी कशी वाढवायची, कटोरीचा क्रॉस बेल्ट कसा काढायचा, म्हणजे आपण क्रॉस पट्टी किंवा योग पट्टी म्हणतो ते कसं काढायचं ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये समजून जाणार आहे, समजावून सांगणार आहे. मी तुम्हालाही समजेल अशा भाषेमध्ये समजून सांगणार आहे. आणि काही जण कमेंट करतात की तुमचा पहिला असा शिवण क्लासचा पहिला व्हिडिओ दिसत नाही, दुसरा व्हिडिओ दिसत नाही. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्क्रोल करा. स्क्रोल केल्यानंतर खाली माझे व्हिडिओ तुम्हाला दिसून जातील. असं काही नाही आहे की खाली नाही आहेत म्हणजे नाही आहेत, कुठे मिळतील असं त्यांनी विचारतायत ते कमेंटमध्ये. पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला असं स्क्रोल करा, माझ्या चॅनलवरती जा आणि पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दिसून जातील. त्याच्यामुळे ना आता आपला शिवण क्लासमध्ये दुसरा ब्लाऊज आपण कटिंग करून घेणार आहोत. मी पहिल्यांदा पेपरवरती कटिंग करून घेणार आहे, नंतरनं ब्लाऊज. आणि आता हा ब्लाऊज मी तुम्हाला अस्तरचा सांगणार नाही तर बिना अस्तरचा ब्लाऊज सांगणार आहे. म्हणजे आपल्या इकडं साधा ब्लाऊज म्हणतात, म्हणजे त्याला मार्जिन किती सोडायला लागते, बाहीला किती असं फोल्ड करण्यासाठी किती मार्जिन सोडायची, कितीचा फोल्ड करायचा, क्रॉसपट्टी कशी लावायची ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये समजून जाणार आहे. तर आता मी ना या मापाचा ब्लाऊज कट करणार आहे. बघा आता या ब्लाऊजची उंची आहे 15 आणि 1 इंच आपण एक्स्ट्रा ॲड करतो, म्हणजेच 16 उंचीची ब्लाऊज आहे. आणि छाती आहे 40, म्हणजे सर्वात मोठी ब्लाऊजची तुम्हाला मी आज कटिंग आणि स्टिचिंग, म्हणजे स्टिचिंग काय आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघू, पण कटिंग कसं करायचं, माप कसं टाकायचं ते तुम्हाला सांगणार आहे. कमर आहे 36, पुढचा गळा 10वर ठेवायचा आपल्याला, मागचा गळा 10वर ठेवायचा, पुढचा गळा 6.5वर ठेवायचा. कटोरीत आहे 6, क्रॉसपट्टी 3 आणि 2.5ची ठेवायची. आता या मापावरती मी या पेपरवरती माप टाकून घेणार आहे. तर कशी टाकायची काय मी इथं दाखवणार आहे अशा प्रकारे. आता असं मी इथं ठेवून देते आणि हा मी पेपर घेतलेला आहे. तुम्हाला मी पेपरवरतीच कटिंग करून दाखवणार आहे. बघा आता हा पेपर आपण असा फोल्ड करून घेणार आहोत. म्हणजे फोल्ड साईड ही माझ्या बाजूला आहे आणि ओपन साईड ही माझ्या समोरच्या बाजूला आहे. कपडा पण असाच ठेवायचा. आता आपल्याला उंची टाकायची आहे. किती आहे उंची, तर 15 आणि आपल्याला 1 इंच ॲड करायचं, तर किती 16. हे का बघा 16वरती मी असं इथं मार्क केलं, दिसतंय ना. हे का इथं मार्क केलेलं आहे, इथं 16वरती मार्क केलं. या साईडमध्ये 16वरतीच मार्क करायचं, म्हणजे मुंडा टाकताना आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. 16वरती मार्क केला. आता आपल्याला गळा रुंदी आणि आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे. तर गळा मी कितीचा घेणार आहे, 2.5चा गळा घेतला आपण. हो का, साधा ब्लाऊज आहे, याला डोरी नाही, लेस नाही, काहीच नाही, एकदम साधा अस्तर नाही. आणि मी मुंडा घेणार आहे, शोल्डर घेणार आहे असं 3.5 घ्यायचं. मोठी आता साईज मोठी आहे ना, त्यामुळे 3.5 घ्यायचा. मी प्रिन्सेस कटचा चार्ट दिलेला आहे, माझ्या चॅनलवरती अपलोड आहे. कोणी पाहिलं नसेल तर पाहून घ्या, कारण तुम्हाला खूप महत्त्वाचा आहे तो चार्ट. पण याचा पण मी चार्ट देणार आहे याचा ब्लाऊज झाल्यानंतर. हा ब्लाऊज कंप्लीट झाला ना, याचा पण चार्ट तुम्हाला देईन मी. चार्ट हा खूप महत्त्वाचा आहे, त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, नाहीतर पण तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्या. त्यामुळे मी चार्ट अपलोड केलेला आहे, कोणी पाहिला नसेल तर पाहून घ्या. आणि आता आपल्याला मुंडा टाकायचा आहे. मुंडा कितीचा टाकायचा आपण म्हणजे असं बाई जाड आहे का कसं आहे त्यानुसार असते. बाई जर जाड असेल तर 6.5चा टाकायचा, नाहीतर 6.25चा टाकायचा. 6.25चा येऊन जातो, पण मी 6.5चा टाकणार आहे. अशा प्रकारे इथं 6.5चा मुंडा टाकला. आता छातीचा चौथा भाग, तुम्हाला मी छातीचा चौथा भाग कसा काढायचा दाखवलेलाच आहे. तर आपल्याला छातीचा चौथा भागामध्ये असं 40ला घ्यायचं. तरी पण मी सांगते परत एकदा, कोणी जर नवीन असेल व्हिडिओला चॅनेलला तर हो का, 40ला असं फोल्ड केलं, किती आलं 20, परत 20ला असं फोल्ड करायचं. हो का, आलं किती 10. असं 40चा चौथा भाग काढायचा. अशा प्रकारे मी हे छातीचा चौथा भाग काढून घेतलेला आहे आणि 1.5 इंच मार्जिन ठेवायची. अशा प्रकारे
अशा प्रकारे मार्जिन करून घ्यायचे. आता मागचा मुंडा आपल्याला 1.5 इंचावरती टाकून घ्यायचा. अशा प्रकारे 1.5 इंचावरती टाकला का लगेच मुंड्याची मार्किंग करून घ्यायची. अशा प्रकारे आता पुढचा गळा आपल्याला किती टाकायचा आहे? 6.5. 6.5 वरती मी इथं मार्क केले. अशा प्रकारे हे पुढचा गळा पण आपला झालेला आहे. पुढचा गळा हा मी असा 3 वरती घेते, कारण ब्रॉड असल्यानं खूप मस्त दिसून जातो. इथून 2.5च ठेवायचा, फक्त खालच्या साईडने असा हा 3 ठेवायचा, म्हणजे मस्त दिसून जातो. याला काय असं 1 इंचावरती असं मार्क करायचं आणि इथून असं राऊंड शेप द्यायचा. अशा प्रकारे आता टाकायचं आपल्याला कमरेचा माप. कमर कितीची आहे आता माझी कंबर आहे 36. मग 36चा चौथा भाग काढायचा. 9 चौक 36. मग इथं 4 आणि 1 इंच मार्जिन. कशाला? तर पाठीमागच्या टक्ससाठी. आणि असं घ्यायचं आणि 1.5 इंच मार्जिन असं. अशा प्रकारे असे 1.5 इंच मार्जिन करून असो आपण रेष ओढून घेणार आहोत. सॉरी. आता ही झाली आपली कमरेची मार्किंग, छातीची मार्किंग, पाठीमागचा मुंडा. आता मी फ्रंटचा मुंडा टाकणार आहे. फ्रंटचा मुंडा किती? असं 1/2 इंचावरती मधल्या बाजूनं असं मार्क करायचं. अशा प्रकारे बघा. आणि आता ही पुढचा मुंडा हा आपल्याला या मागलच्या मार्क केलेल्या मुंड्यापासून द्यायचा आहे 1 इंचावरती. आणि त्याचा पण असा गोलाकार काढून घ्यायचा आहे. बघा अशा प्रकारे. हा झाला पाठीमागचा मुंडा, हा झाला फ्रंटचा मुंडा. हा गळा. आता आपल्याला काढायची आहे क्रॉसपट्टी. आपली क्रॉसपट्टी कितीची आहे? 2.5ची. आणि समोर कितीची आहे? तर 3ची. अशा प्रकारे मार्क करायचं. इथून पण 2.5च ठेवायचं. तुम्हाला 3 कसं काढायचं ते तुम्हाला सांगते मी. बघा इथून 2.5, इथून 2.5 असं 2.5 वरती ना मार्किंग करायचं आणि अशी रेष ओढून घ्यायची. रेष ओढली का पुन्हा त्याला बघा इथून असं क्रॉस रेष घ्यायचं. अशा प्रकारे. आता आपल्याला टाकायचं आहे कटोरीचं माप. कटोरीचं माप कसं टाकायचं ते तुम्हाला मी सांगते. आता आपण कटोरीचं माप हे दोन प्रकारे टाकू शकतो. म्हणजे कसं? हे का इथून असं 6 घ्यायचं आणि इकडून पण दोन्ही साईडनं पण असं आपण इकडून 5.5 घ्यायचं. म्हणजे आपलं कटोरीचं माप एकदम बरोबर येऊन जातं. सहसा इकडूनच घ्यायचं. बघा इथून मी 6 इंचावरती असं मार्किंग केलेलं आहे. त्याला ना अशी उभी रेष ओढून घ्यायची अशी. आणि इथून आपल्या पुढच्या मुंड्यापासून 1 इंचावरती एक मार्किंग करायचं. पुढच्या गळा नाही का? पुढचा गळा तिथून 1 इंचावरती मार्किंग करायचं. तिथून एक लाईन असं ओढायची आणि इथं जिथं पॉईंट इथं जोडला आहे ना तिथून असं आपल्याला राऊंड शेप द्यायचा. झाला आपला कटोरीचा पार्ट रेडी. अशा प्रकारे झाला. हे आपली कटोरी झाली. पुढचा गळा, मागचा मुंडा, फ्रंटचा मुंडा, क्रॉसपट्टी सगळं झालं. आता आपण कट करून घेणार आहोत. बघा आधी काय करायचं? कुठलंही कट करायचं. आता हा आपला झाला 40 साईजचा ब्लाऊज पॅटर्न. हा क्रॉसपट्टी झाली. हे आपली ब्लाऊजची पट्टी. आता आपल्याला बॅक पार्ट. आता आपल्याला कटोरी कशी वाढवायची ते तुम्हाला मी सांगते. त्यासाठी आपल्याला एक पेपर लागणार आहे. इथं नाही होणार, दुसरा पेपर यूज करते. अशा प्रकारे आपल्याला आता हा पेपर लागणार आहे. आता ही आपली जुनी पट्टी आहे.
आता ही आपला पेपर आहे. आपल्याला आता कटोरी वाढवायची आहे. कटोरी वाढवण्यासाठी काय करायचं, ॲज इट इज मार्किंग करून द्यायची आहे कटोरीची. अशा प्रकारे मी जशी मार्किंग करते ना तशी ॲज इट इज मार्किंग करून घ्यायची. बघा, ॲज इट इज मार्किंग केलं. आता काय करायचं, इथून ना हो का फक्त दोन लाईनी येतील तेवढीच रेष ओढायची. आणि आता आपल्याला काय करायचं, कटोरी वाढवायचं. कटोरी किती साईजला किती वाढवायची ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. कटोरी पूर्ण चार्ट मी तुम्हाला देणार आहे. आता ही छाती आपली मोठी आहे त्यामुळे आपल्याला 1.5 इंच आपल्याला वाढवावी लागणार आहे. बघा, मी इथून ठेवलं टेप, इथून इथंपर्यंत. जिथून आपली कटोरीची मार्क होता ना तिथून 1.5 इंचावरती असं मार्किंग केलं. इकडून पण तसंच करायचं, इथून असं 1.5 इंचावरती मार्क केलं. आता काय करायचं, या दोन्हीचा सेंटर काढायचा. अशा प्रकारे सेंटर काढला की सेंटरला असं मार्क करून घ्यायचं. परत इथून 1 इंचावरती मार्किंग करायचं, 1.25 इंचावरती मार्किंग करायचं, कारण आता मोठी साईज आहे ना त्यामुळे. आणि इकडून 1/2 इंचावरती असं मार्क करायचं. आणि 1/2 इंच असं परत अशा प्रकारे या 1.5 इंचाला असं जॉईंट करून घ्यायचं. आणि हे याची अशी रेष ओढून घ्यायची. बघा, झाली आपली कटोरी. आणि असं 2.5 इंच कुठंपर्यंत येते तिथंपर्यंत असं मार्क करायचं. आता तुम्हाला मी कटोरी कट करून दाखवते की वाढवल्यानंतर आपली कटोरी कशी दिसते. अशा प्रकारे तुम्ही जर कटोरी कट केला तर एकदम गोल येईल आणि परफेक्ट अशी बसेल. तुमची कटोरी कधीच बारीक मोठी होणार नाही. साईजनुसार मी जसा चार्ट देईल त्याप्रमाणे जर तुम्ही कटिंग केला ब्लाऊजची, तुमचा ब्लाऊज कधीच बिघडणार नाही. बघा, अशा प्रकारे हा आपला ब्लाऊजची कटोरी आहे. बघा, इथं असं मार्क करायचं म्हणजे आपल्याला स्टिचिंग करते वेळेस समजून जाते. बघा, अशा प्रकारे ही आपली कटोरी झाली. हा आपला फ्रंटचा पार्ट झाला, ही क्रॉस पट्टी झाली आणि हा बॅक पार्ट झाला. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. मी याचा चार्ट पण देणार आहे. आणि हीच आपल्याला नंतर ना आता कपड्यावरती ठेवून कटिंग करायचं आहे.